नमस्कार मित्रांनो, माझे नाव चेतन आहे। मी शहरात जॉब करत होतो आणि मला जॉब करून येथे जवळपास 1 वर्ष झाले होते। मी माझ्या मित्रासोबत भाड्याने खोली करून राहत होतो आणि एक दिवस बाबांचा मला कॉल आला। बाबा म्हणाले, "कसा आहेस तू?" मी म्हणालो, "मी ठीक आहे, तुम्ही कसे आहात?" तर बाबा सांगू लागले, "आजकाल तुझ्या आईची तब्येत बरोबर राहत नाही, अधूनमधून तिची तब्येत खराब होत असते। तसेच माझे पण तर ते वय असल्यामुळे माझ्याने जास्त कामे होत नाही." असे बोलून बाबांनी फोन ठेवला। बाबा मला म्हणू शकले नाही, पण मला समजले होते की त्यांना माझी आवश्यकता आहे। मी पण विचार केला की गावातच कुठला तरी व्यवसाय सुरू करावा। मी काही महिने अजून शहरात काम केले आणि काही पैसे गोळा करून गावात आलो। गावात आलो तर घरचे सर्व खुश होते, माझी आई तर जास्तच खुश होती। अगोदर 8 दिवस गावात फिरलो, कोणकोणते दुकान आहे ते पाहिले आणि माझ्या डोक्यात विचार आला की झेरॉक्स तसेच ऑनलाईन काम सुरू करायचे। कारण गावात एकच दुकान होते आणि ते जास्त करून बंद राहत होते। हळूहळू सर्व सामान घेतले आणि दुकान सुरू केले। काही महिन्यातच दुकानाला प्रतिसाद मिळाला आणि दुकान चांगल्या प्रकारे चालू लागले। एक दिवस मी आपल्या दुकानात बसून होतो तर एक काळी सावळी पण पाहायला सुंदर असे दिसणारी बाई माझ्या दुकानात आली आणि मला म्हणाली, "मला एक फॉर्म भरायचा आहे." मी तिचा फॉर्म भरण्यास सुरुवात केली, पण तिथे कागदपत्र अर्धवट होते, त्यामुळे फॉर्म सुद्धा अर्धवटच भरण्यात आला। मी तिला म्हणालो, "तुम्ही उरलेले कागदपत्रे घेऊन या, नंतर फॉर्म भरून देतो." तर ती म्हणाली, "मला आता कामाला पण जायचं आहे, म्हणून मी उद्या येते। तुमचे पैसे किती झाले सांगा." मी तिला म्हणालो, "पैसे तुम्ही जेव्हा उद्या याल तेव्हाच द्या." तिने एक स्माईल दिली आणि निघून गेली। मी पण आपल्या कामाला लागलो। दुसऱ्या दिवशी ती आली आणि आल्याबरोबर माझ्याकडे बघून एक स्माईल दिली। मी तिला म्हणालो, "आणली का कागदपत्रे?" तर तिने हो म्हणून मान हलविली आणि मी तिचा फॉर्म भरायला सुरुवात केली। काही वेळात तिचा फॉर्म भरला आणि कागदपत्रे स्कॅन करून फॉर्म अपलोड केला आणि तिला म्हणालो, "तुमचे काम झाले आहे." तिने मला पैसे दिले आणि निघून गेली। जाताना मी तिला माझा कार्ड दिले आणि म्हणालो, "कुठलीही कामे असेल तर मला सांगा." आणि 2 दिवसांनी मला तिचा कॉल आला। ती मला म्हणाली, "मी चंदा बोलते." मी म्हणालो, "कोणतरी?" ती म्हणाली, "मी त्या दिवशी तुमच्याकडे फॉर्म भरायला आले होते." मी म्हणालो, "बोला, काय काम आहे?" तर म्हणाली, "तुम्ही माझे त्या दिवशी कागदपत्र दिले नाही." तेव्हा मला आठवले की ते कागदपत्र चुकीने मशीन मध्येच होते। मी तिला म्हणालो, "हो, ते मी माझ्याकडे ठेवले आहे, तुम्ही केव्हा येता कागदपत्रे घ्यायला?" तर ती म्हणाली, "सध्या माझे जमणार नाही." मी म्हणालो, "मी दुकानाचे सामान घ्यायला शहरात जात असतो, वाटेत तुमचं घर आहे तर मी तुम्हाला आणून देतो." तिने पण मला ठीक आहे म्हणाली आणि 4 दिवसांनी मी माझ्या कामासाठी जात होतो तर तिच्याकडे गेलो। तिचे साधारण घर होते, घरात म्हातारे आजी आजोबा होते आणि ती दिसली। तिने मला पाणी दिले आणि चहा आणतो म्हणाली। मी म्हणालो, "असू द्या, मला बाहेर जायचे आहे." ती माझे आभार मानत होती। मी म्हणालो, "आभार मानायचे काही आवश्यकता नाही आहे." आणि आम्ही असेच बोलू लागलो। तिला घरी कोण कोण असते म्हणून विचारले तर तिने सांगितले, "मी, माझी आई आणि बाबा असतात. नवरा फार दारू पीत होता, त्यामुळे त्याचे लिव्हर खराब झाले आणि काही वर्षांपूर्वी ते वारले. मला एक मुलगा आहे, तो शाळेत गेला आहे." तेवढ्यात तिचा मुलगा आला। जाताना त्या मुलाचा हातात काही पैसे दिले आणि आपल्या कामासाठी निघालो। ती मला म्हणाली, "तुम्ही शहरात चालले असेल तर माझे पण एक काम आहे, ते करून द्याल का?" मी म्हणालो, "करून देईन." तिने काही मला सामान सांगितले। मी तिचे सामान आणले, पण मला येताना रात्र झाली होती म्हणून मी ते सामान आपल्या घरी आणले आणि तिला रात्री कॉल केला आणि म्हणालो, "तुमचे सामान मी आणले आहे, तुम्ही माझ्या घरी येऊन घेऊन जा." तर ती हो म्हणाली आणि मी जेवण करून झोपलो। सकाळी उठलो आणि दुकान सुरू केले आणि काही वेळाने ती आली। मी तिला बसायला सांगितले आणि घरातून पिशवी घेऊन आलो आणि तिच्या सोबत बोलू लागलो। बोलता बोलता ती हसली। ती हसत होती आणि मी तिला म्हणालो, "तू हसताना फार छान दिसते." ती काहीच न बोलता माझ्याकडे बघत होती आणि आम्ही काही वेळ बोललो, नंतर ती आपल्या घरी निघून गेली। आता आम्ही रोज बोलत होतो आणि असे होऊन फार दिवस निघून गेले होते। ती माझ्या मनात बसू लागली होती, तसेच तिला पण मी आवडू लागलो होतो, कारण मी कॉल नाही केला तर ती मला करायची आणि तिच्या बोलण्यावरून पण समजून येत होते
ती मला प्रत्येक गोष्ट सांगायची. तसेच आमचे मन जुळू लागले होते. कधी कधी आमच्या भेटी पण व्हायच्या, पण फार कमी. कालांतराने आम्ही पूर्णपणे एक होऊ लागलो होतो. काही दिवसांनी तिचा वाढदिवस होता आणि मला तिचा वाढदिवस माहीत होता, पण हे तिला माहीत नव्हते. पण ज्या वेळेस मी तिचा ऑनलाईन फॉर्म भरला होता त्यावेळेस मला ती डेट लक्षात होती. तसेच आई बाबा 2-3 दिवसांसाठी बाहेर जायचे होते आणि 2 दिवसांनी तिचा वाढदिवस होता. मी तिचा वाढदिवस आपल्या घरी साजरा करण्याचे ठरवले. त्या दिवशी घरची खोली फार चांगल्या प्रकारे सजवली आणि केक आणला. तिला याबद्दल काहीच माहिती नव्हते. मी तिला अगोदरच्या दिवशी फोन केला आणि म्हणालो, उद्या तू माझ्याकडे ये, मला तुझ्या सोबत काम आहे. तर ती म्हणाली, काय काम आहे माझ्यासोबत, सांग ना. मी म्हणालो, तू घरी आली की कळेलच तुला. ती ठीक आहे म्हणाली. दुसऱ्या दिवशी मी आपले दुकान सुरू करून बसून होतो आणि ती आली. तिला मी दुकानात बसवले आणि आतमधून एक छान साडी तिला दिली. ती साडी बघून म्हणाली, ही कशासाठी आहे? मी म्हणालो, ती साडी नेसून ये, नंतर सांगतो. ती आतमध्ये गेली आणि साडी नेसून आली. साडी नेसून ती फार छान दिसत होती. मी तिला आतमध्ये घेऊन गेलो आणि लाईट लावला. लाईट लावताच तिला सर्व सजावट दिसली आणि तिच्या समोर केक आणला आणि तिला हॅपी बर्थडे म्हणालो. ती तर माझ्याकडेच बघू लागली. तिच्या चेहऱ्यावर असे दिसून येत होते तिला एक धक्काच बसल्यासारखं वाटले. नंतर मी तिला केक कट करायला लावला आणि तिने केक कट केला. मी तिला ती केक खाऊ घातला. ती मला म्हणाली, तुला कसे माहीत माझा वाढदिवस? मी गंमतीने म्हणालो, मला सर्व माहिती असते. ती हसून माझ्याकडे पाहू लागली, पण तिच्या चेहऱ्यावर फार खुशी दिसत होती. मी तिला परत बर्थडे विश केले. आता तिच्या डोळ्यात माझ्याबद्दलचे प्रेम दिसून येत होते आणि तिची ही खुशी पाहून मला पण फार आनंद होत होता. आणि आम्ही आता हळूहळू एक होऊ लागलो होतो आणि त्यामुळे आमच्या शरीरात आग पसरू लागली होती. तिला तर आज अनेक दिवसापासून न मिळालेली गोष्टी मिळत होती, त्यामुळे तिची खुशी दुप्पट होत होती. सर्वत्र एक विचित्र आवाज हवेत वावरत होता आणि तिच्या प्रतिसादमुळे मला अजून आनंद येत होता. काय तो प्रसंग होता आणि त्या प्रसंगात आम्ही पूर्णपणे सामावून गेलो होतो. आमची खुशी फार दूरवर गेली होती आणि असेच होऊन फार वेळ निघून जात होता आणि नंतर मी मला म्हणाली, आज तू मला फार खुशी दिली आहे आणि मी खुशी जीवनात विसरू शकत नाही. तसेच आता आम्ही फार चांगल्या प्रकारे एकमेकांसोबत वावरत असतो आणि एकमेकांना खुशी देत असतो. अशाच अनेक गोष्टींसाठी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.